कोल्हापूर महानगरपालिकेत गेल्या 2.5 वर्षांहून अधिक काळ प्रशासकीय राजवट आहे. प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळं शहरातील लोकहिताची अनेक कामं रखडली असून अनेक पायाभूत सुविधांसाठी कोल्हापूरकरांना संघर्ष करावा लागतोय. यंदाच्या जोरदार पावसात शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. खराब रस्त्यांबरोबरच सांडपाण्याचा निचरा न होणं, कचरा उठाव वेळेत न करणं, अनियमित पाणीपुरवठा या समस्यांमुळं कोल्हापूरकर त्रस्त आहेत. कोल्हापूरकरांच्या या समस्या घेऊन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या महापालिकेतील माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांनी प्रशासनासोबत चर्चा केली. यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासह शहरातील रस्त्यांवरचे खड्डे प्राधान्यानं बुजवावेत, सांडपाण्याची निर्गत करण्यासाठीच्या व्यवस्थेसह कचरा उठावाकडे लक्ष द्यावं अशा सूचना केल्या. यावर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी महिनाअखेरपर्यंत याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. आमदार सतेज पाटील यांनी काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेतून कोल्हापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सध्या सुरळीतपणे सुरू आहे. मात्र या पाण्याची वितरण व्यवस्था चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित करून लोकांना योजनेचं पाणी पोहोचवावं असं सूचित केलं. यावर प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी शहरातील 12 टाक्यांचं काम पूर्णत्वाला येत असून ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कमधील टाकीचं काम पूर्ण होऊन शहराला पूर्ण क्षमतेनं थेट पाईपलाईन योजनेचं पाणी पोहोचेल असं सांगितलं. योजनेमुळे महानगरपालिकेच्या वीज बिलात दर महिन्याला 80 ते 90 लाख रुपयांची बचत होत असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. काळंबावाडी थेट पाईपलाईनला विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्यांवर झाडं आणि झाडांच्या फांद्या पडल्यानं वीज पुरवठा खंडित होऊन पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय येत होता. यावर आमदार सतेज पाटील यांनी भूमिगत विद्युत वाहिनीचा पर्याय सुचवलाय. शहरातील 1100 पथदिवे बंद असल्याकडे लक्ष वेधल्यानंतर के मंजुलक्ष्मी यांनी गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी हे पथदिवे लावले जातील असं सांगितलं. आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांनी सुद्धा शहराशी संबंधित विविध प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं. या बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक डॉक्टर संदीप नेजदार, मधुकर रामाणे, दुर्वास कदम, अशफाक आजरेकर, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक विनय झगडे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता NS पाटील, सतीश फप्पे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.